इथे आक्रोश आहे तुमच्या वार्ड नंबर 2 मध्ये पाण्यासाठी महिलांचा पुरुषांचा दूषित पाणी वापरावं लागते त्यांना. मी सांगितलं होतं याले सरपंचाला सांगितलं होतं आणि याला सांगितलं होतं, पण त्यानं काही व्यवस्था केली नाही. तर आज 15 दिवस झाले. 15 दिवसापासून मी सांगू थकून गेलो ना. मग त्याने हे विहिरीची व्यवस्था लावली. मग हे पण मग मी गेलो तर मग त्याला म्हटलं याच्यात काही सालाची हे दूषित पाण्याची व्यवस्था लावली तुमच्या ग्रामपंचायतने. आता त्याला काय करून आम्हाला दिलेलं आहे ते. विहिरीचं जेव्हा काम लावलं तेव्हा तुमची मीटिंग वगैरे झाली असेल? नाही मीटिंग वगैरे काहीच नाही झाली आणि काहीच नाही. फक्त डायरेक्ट काम केलं. एक दिवस दौंडी दिली होती तवरूतच मोटार बंद केली त्यानं. मग पर्यायी व्यवस्था वगैरे लोकांची काहीच नाही केली. लोक लागे तर हिरीहून पाणी आणून राहिले दुसऱ्याच्या, बाहेरून पाणी आणून राहिले हिरीतून. तरी आहे वार्ड क्रमांक 2 मधील जे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं सांगण्यात काहीच नियोजन नसल्याचं, ग्रामपंचायत असो किंवा येथील जे सरपंच आहे त्यांचं काही नियोजन नाही. आम्हाला एकीच सांगण्यात आलं की ही जे आहे पाणी पुरवठा बंद होणार आहे काम सुरू असल्यामुळे, आणि हे दूषित पाणी आता सध्या परिस्थिती हे आहे की यांना वापरावं लागत आहे. सर्व गावामध्ये महिलांचा आणि पुरुषांचा आक्रोश दिसत आहे.